पाणी पण टाकून घेऊ त्याच्यात, कारण दुधात अजिबात पाणी नसतं आमचं, नुसतं दूध असतं. तर हाय फ्रेंड्स, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे शेवयाची खीर. आज देवांश पण इकडेच आहे, कारण देवांश खूप त्रास देतोय खाली, त्यामुळे देवांशला इथंच घेतलंय. या का दुधाची पिशवी घ्यायची त्याला. चला तर आपण खीर. तर कढई तापलेली आहे, पण घरगुती शेवया आहे. शेवया भाजून घेऊया, छान अशा लाल होईपर्यंत भाजून घ्यायच्या. आणि मी शेवया अशा बारीक करून टाकलेले आहे. त्या खिरीमध्ये जास्त हे नाही दिसत. नको देवांश खूप त्रास देतोय खाली पण, त्यामुळे तो घेतला. हे घे खाऊ तुला, खा. दीदी कुठे गेली बघ बरं देवा, दीदी कुठे गेली. शेवया अशा भाजून घेऊया. मी अगोदर सर्व स्वयंपाक करून घेतला, आता खीर करू. देवांशला पकडायला गेले, माझ्या शेवया जळल्या खाली पण. त्याच्या आजीकडे पण राहील ना, त्याच्या आजी बाहेर आहे, पाणी सांडत होतं, पण पकडायला गेले. अशा लालसर अशा भाजून घ्यायच्या आहे. सतत हलवत राहावं लागतं फणसाला, नाहीतर करपून जातात. त्याला लागला रडायला, खूप असं वाईटात येतोय. काय रे देवा, काय झालं देवाला, मला तू. हे बघा, भाजून घ्यायचं छान. देवांश खूप त्रास देतो यार. देवा चमचा दे रे माझा, दे रे. त्याच्यात ना आपण तूप टाकून पप्पा कुठे गेले बघ बाळा, तेच पप्पा गेले. भाजून घ्यायचे लाल होईपर्यंत भाजायचं. आमच्या नवीन शेवया आहे, त्यामुळे काय की खीर कशी होती. आता जुन्या शेवया होत्या ना फ्रेंड्स, ते सगळे छान व्हायची खीर. ह्या वर्षी केलेले आहे, बघू कशी खाली लागते. खूप कमी थोडं जास्त टाकून घेते, म्हणजे परत टाकायचं काम नाही. दूध टाकू. जेवण स्वाद होतोय. थोडं पाणी पण टाकून घेऊ त्याच्यात, कारण दुधात अजिबात पाणी नसतं आमचं, नुसतं दूध असतं. जितकं असं जास्त पातळ पण नाही करायचं, जितकं असं पाणी तसं तेवढंच टाकायचं. टाकूया आपण साखर. आता मी अंदाजेच टाकणार, साखराचं असं काही नाही. आमच्याकडे जास्त गोड लागतं, त्यामुळे जास्त टाकणार. काय रे देवांश,
ड्रायफ्रूट्स टाकू. आपल्याला आवडत असेल तर टाकायचं, तर नाही टाकायचे. आता मी असेच करून टाकते. ते मला हे करायला आता नाही वेळ, कारण तुम्हाला तर माहिती आहे लेकरांचं काम कसं असतं. एकदम काय झालं बाळा. ड्रायफ्रूट्स असे फोडून टाकते मी. बारीक करून टाकते कारण मुलं पण खातात. नंतर आमची अंशुबाई लगेच वेगळं काढून टाकते. खरं तर मी किसूनच टाकते दरवेळेस, पण देवांशी मला आता नाही टाकते, तो रडतोय खूप. साधी सिंपल अशी खीर, पण मुलांना पण आवडते. चला आता खीर उकळते. तोपर्यंत मी पसारा पण आवरून ठेवते, तुमच्याशी पण बोलते. खीर उकळते. चला तर आपण अंशुला देवांशला भेटूया. हाय. हा हाय. तुला घेऊ बर तर हाय कर. कसे आहे तुम्ही सगळे. आज मम्मानं काय केलं खायला. भातू केलं नाही, भातू पण केला. आणि मम्मानं बघ काय केलं, तुझी आवडती खीर. खाशील ना तू. वा वा वा. बघा आमच्या अंशिकाला खीर खूप आवडती, त्यामुळे आम्ही लगेच टाळ्या वाजवतो. आज खाणार ना तू खीर. फ्रेंड्सला म्हणा तुम्हाला पण आवडती का खीर. मोर बर. दातू कुठे गेला आपला. देवांश गेलेला आहे तिकडं. तुला जायचं दादासोबत जा. चला आपली खीर झाली का बघू आपण. तू दादासोबत जा. ते घुसल ते बाळा. याला टूच कर बरं तू, मी तोपर्यंत खीर बघते. तर बघा आपली खीर झालेली आहे रेडी. आपण बघूया कशी झाली. कोणाला विचारायचं आता, कोण खाणार खीर. जाऊन दे मीच खाऊन बघते, आता कोण नाही आहे घरात खायला. चला तर मीच ट्राय करते कशी झाली तर. मस्त झाली एकदम. तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी, आणि एकदम घरगुती पद्धतीने. अशी सोप्यात सोपं आहे, काही हे नाही त्याला. पदार्थ जास्त सामान वगैरे काहीच नाही लागत. घरच्या घरीच होते, घरच्या सामानात. आणि मुलं पण आवडीनं खातात. पौष्टिकपणे शेवया असे खात नाहीत मुलं, असे खीर वगैरे करून दिली तर खातात. चला तर तुम्हाला खीर आवडली का नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही खातोय ॲपल. टाटा कर. हाय कर. तो आज हाय नाही केला, कर ना हाय. नाही बरं नाही. चला तर तुम्हाला खीर कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा.